कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य महा श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्थरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विषीयते श्रीमान् ब्रह्मशङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। श्रावितो वेत्ति वाक्यार्थं न चेत् तत्त्वमसीत्यतः त्वं पदार्थानभिज्ञत्वात् आतस्तत् प्रक्रियोच्यते। अध्याय 2 श्लोक क्रमांक 1। आत्मज्ञानासाठी म्हणून आत्मप्रमेयसाठी म्हणून लागणाऱ्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा आपण विचार करीत आहोत। प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप हे आत्मप्रमा होत असताना भिन्न रूपाचं असावं आणि व्यवहार कालामध्ये घटादी विषयांचं ज्ञान होत असताना भिन्न स्वरूपाचा असावं असा जर काही विचार केला तर प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपामध्ये विलक्षणता प्राप्त होते, भेद प्राप्त होतो, अथवा कोणतं खरं प्रत्यक्ष ज्ञान याच्या संबंधाने विचार करावा लागतो। किंबहुना या ज्ञानाच्या अशा लक्षणाचा दोन वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला गेला तर व्यभिचाराचा प्रकार वा तो दोष त्या ज्ञानावर येण्याची शक्यता असते। कधी याही पद्धतीत होते आणि कधी त्याही पद्धतीत होते। असं ज्या ज्या ठिकाणी होतं त्या त्या ठिकाणी मात्र व्यभिचार नावाचा दोष येतो आणि तो दोष नाही, प्रत्यक्ष ज्ञान एक आणि एक प्रकाराचं असल्यामुळे त्या प्रत्यक्ष ज्ञानाची चिकित्सा करीत असताना व्यवहार कालामध्ये सुद्धा जसं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे वा जसं प्रत्यक्ष ज्ञान असतं वा जसा माझा अनुभव आहे त्या अनुभवाला धरून त्या अनुभवाच्या अनुसारेण आत्मप्रमेयच्या संदर्भाने सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानाची संगती आपल्याला लावता येते। जर व्यवहार कालामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव वेगळ्या पद्धतीचा राहिला असता आणि तद विलक्षण अशा प्रत्यक्ष ज्ञानाची गरज जर आत्मप्रमेयच्या संदर्भाने राहिली असती, अपेक्षा जर शिल्लक असली असती तर आत्मप्रमा या प्रत्यक्ष ज्ञानाने की जी प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण वा जे स्वरूप व्यवहारात माझ्या अनुभवाला आजपर्यंत कधीच आलेलं नाही अशा असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाहून विलक्षण स्वरूपाचं जर सिद्ध असलं असतं तर त्या प्रत्यक्ष ज्ञानाची प्राप्ती मला कदापि झाली नसती आणि आत्मप्रमा, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान नावाचा प्रकारच माझ्यासोबत झाला नसता असा आपल्याला विचार करावा लागेल। म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार कोणत्याही पद्धतीत करता आला नसता आणि सगळीच्या सगळी असलेली प्रमाण जे जे म्हणून प्रत्यक्ष ज्ञानासाठी म्हणून सांगितली त्या त्या प्रमाणांचा विचार आत्मप्रमेयच्या दृष्टीने व्यर्थ झाला असता। केवळ व्यवहार सिद्ध्यर्थ म्हणून त्या त्या प्रमाणांचा विचार झाला असता असा आपल्याला विचार करता येतो। सांगण्याचा हेतू असा आहे, प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप तपासत असताना जो काही नियमाचा प्रकार केला गेला वा जो काही संग्रह करावयाचा ठरला त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा विचार करीत असताना व्यवहारकालीन असलेल्या घटादी विषयांचंही ज्ञान आणि त्याचबरोबरीने मुख्य हेतू असलेली जी आत्मप्रमा
जे आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचाही विचार त्याच प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपामध्ये येऊन बसला पाहिजे असा आपल्याला विचार करता येतो. अर्थात जसं घटाचं मला ज्ञान व्हायला पाहिजे तसंच मला ज्ञान आत्म्याचं व्हायला पाहिजे, तर माझा निश्चय होईल. प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप हे एक सारखं का सांगितलं? एक तर प्रत्यक्ष ज्ञान एक आहे, त्याच्यामध्ये दुसरा काही भेद नाही. एक सारखंच ते ज्ञान होणार, एक सारखा निश्चय करून देणार. माझा होणारा जो निसंशय असा निश्चय, तो निश्चय मात्र व्यवहारात असलेल्या पदार्थाचं ज्ञान झाल्यानंतर जी अंतःकरणाची वृत्ती असते त्या निशंक अशा निश्चयात्मक अशा प्रत्यक्ष वृत्तीला पकडून ती निशंक निश्चयात्मक अशी असलेली प्रमारूपाची वृत्ती आत्माकार म्हणजे आत्मज्ञानासाठी आवश्यक आहे. व तसंच आत्म्याचं ज्ञान जर झालं तर आत्म्याचं ज्ञान प्रमारूपाचं झालंय, निश्चयात्मक झालंय आणि पुढे जाऊन दृढ म्हणजे निशंक झाले असा विचार होतो. आणि असं जर ते दृढ अपरोक्ष अशा स्वरूपाचं झालं तर ते खरं आत्मज्ञान आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच या प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना ही निशंकता, ती प्रमारूपता, ते यथार्थत्व ही नितांत गरजेचं आहे असा विचार करा. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप वर्णन करीत असताना शास्त्रकारावर किती ओझं आहे या गोष्टीची कल्पना येईल. नुसतं मी पाहिलं आणि ज्ञान झालं म्हणजे ते प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणून काम भागणार नाही. ब्रह्मज्ञान सुद्धा असलंच आहे. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प सुद्धा मी बघितला आणि सर्प दिसला अशा स्वरूपाचं आहे. मग तसं बघून आत्मज्ञान होतंय काय? वा तसं बघितल्यावर आत्मा कळतो काय? असं होणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा विचार करीत असताना पूर्णतेने तो विचार करावा लागतो. गांभीर्य त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. मला सहजी होणारं जे ज्ञान आहे त्या सहजी होणाऱ्या ज्ञानामध्ये होणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मात्र फार जटिल अशा स्वरूपाची अथवा सगळ्या असलेल्या इतर वृत्तींची व्यावृत्ती करणारी आहे. परोक्षतेची व्यावृत्ती आहे, सामान्यतेची व्यावृत्ती आहे, विशेषतेचं प्रगटीकरण आहे. आणि अप्रमारूपता यथार्थ अप्रमारूप असलेल्या वृत्तीलाही बाजूला टाकले गेलेले आहे. यथार्थ आणि प्रमा अशा वृत्तीचा संग्रह करून पुढे असलेल्या त्या ज्ञानाच्या संबंधाने प्रमात्याचा विषय संपादित करून प्रमात्याचा संबंध लक्षात घेऊन वर्तमान कालाची अपेक्षा जशाला तशी ठेवून आणि प्रत्यक्ष योग्य विषयाचं जे ज्ञान आणि योग्य प्रमाण जन्यतेने निर्माण झालेलं जे ज्ञान त्या ज्ञानाच्या संबंधाने प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार या ठिकाणी केला गेला. आणि हा विचार करीत असताना सुद्धा हेतुता जी प्रत्यक्ष ज्ञानाची आहे त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेचाही बाध कुठे होऊ दिला नाही. जिथे प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेचा बाध होतो तिथे मात्र प्रत्यक्ष ज्ञान होईल असं म्हणता येत नाही. अनुमिती प्रमेचं विचार करा. उदाहरण पहा. हेतू जिथे बाधित आहे, हेतू जिथे दुष्ट आहे वा हेतवाभास आहे तिथे साध्याचं ज्ञान होतं काय? साध्याचं ज्ञान होत नाही. 5 प्रकाराने हेत्वाभासाचं चिंतन आहे. असिद्ध नावाचा हेत्वाभास सांगत असताना जे तर्कसंग्रहकार आहे किंवा नैयायिक आहेत यांनी इतका जटिल विचार मांडलेला आहे की तो विचार साधारण 4-5 वेळा ऐकावा लागतो तर समजला तर समजला. हेत्वाभास आणि असिद्ध स्वरूपाचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा केलेले 3 प्रकार आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे, हेतू जर दुष्ट असला, हेत्वाभास असला तर हेत्वाभासाच्या मुळे साध्याचं ज्ञान परोक्ष आहे. परोक्ष का होईना ज्ञान होतं का? परोक्ष सुद्धा ज्ञान होत नाही. उदाहरणासाठी म्हणून असं सांगतो, हिवाळ्याचे दिवस आहेत आणि महाहृदय ती व्यतिरेकी अनुमानामध्ये आता उद्या परवा ती उदाहरण येईल. महाहृदय म्हणजे सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या ठिकाणी पाणी असल्यामुळे हिवाळा असल्यामुळे स्वाभाविकतेने वाफा उठतात. वाफा आतूट असतात का नाही? वाफा आतूट आहेत, वाफा उठतात.
पण त्या उठणाऱ्या वाफा लांबून बघणारा जो व्यक्ती असतो त्याला ते दिसतं वाफा उठू लागल्यात म्हणून, पण त्याला महारुद्र म्हणजे सरोवर दिसत नाही. आता यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी व्याप्ती आहे. आणि पुन्हा उदाहरण सुद्धा आहे, यथा महानसः स्वयंपाकघर. आता स्वयंपाकघराचं उदाहरण म्हणजे इथे कसं आहे, एक अवयवी जर अनुमान असेल तर त्या एक अवयवी म्हणजे व्याप्य आणि व्याप्तीचा विचार जिथे मांडलेला आहे केवळ तेवढाच, तेवढ्या एकट्या असलेल्या अनुमानाच्या विचाराने अनुमिती प्रमा कोणत्याही काळात सिद्ध होत नाही वा अनुमिती प्रमाय असं म्हणताच येत नाही. सकाळच्या परिभाषेत त्याला अंदाज म्हणा की जो खरा येऊ शकतो आणि जो खोटा येऊ शकतो. व्यभिचार दोषाने युक्त असलेलं अनुमान प्रमाण हे एक अवयवी असल्यामुळे मान मनोहर नावाच्या ग्रंथामध्ये एक अवयवी असलेलं अनुमान प्रमाण निषिद्ध आहे म्हणून त्याचा विचार करीत नाहीत. म्हणून यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः अनुमान प्रमाण पूर्ण झालं असं होत नाही. यथा महानसः असं म्हटल्यानंतर तीन अवयवी असलेलं अनुमान प्रमाण सिद्ध होतं. किमान तीन अवयव लागले असले पाहिजेत आणि तीन अवयव असले म्हणजे या व्यावहारिक असलेल्या दृष्टांताच्या जोरावर अनुमिती प्रमा अनुमान प्रमाणाने होते असं आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणजेच जिथे हेतुताच सिद्ध नाहीये, आभास आहे, पाण्यावरची वाफ आहे आणि तिथे जर म्हणलं तर वाफ दिसते म्हणजे आग आहे म्हणून सिद्ध होतं काय? सिद्ध होत नाही. तिथे असतं खरं सरोवर आणि पाण्यामुळे ते उठणाऱ्या वाफा असतात. त्यामुळे हा दुष्ट हेतू की जो साध्याकडे जाऊन देत नाही तिथे मात्र विचार केला गेला की जो आता आपल्याला श्रवणामध्ये सकाळच्या पाठामध्ये येईल. आता या हेत्वाभासाचा उपयोग करून, हेत्वाभास आहे बरोबर आहे, पण त्याचा उपयोग करून साध्याचं ज्ञान होऊ शकतं का? होऊ शकत नाही. व्हायला पाहिजेत ना. मग व्यतिरेकी नावाचं अनुमान तिथे सिद्ध केलं आणि त्या व्यतिरेकी अनुमानाच्या योगाने जिथे जिथे असलंय तिथे तिथे ते नाही अशा पद्धतीचा व्यवहार केला गेला व त्याचं स्पष्टीकरण आपल्याला सकाळच्या पाठामध्ये विस्तृत रूपाने येईल. त्यामुळे आत्ता तो कथन करण्याचा माझा विचार नाही किंवा तो प्रसंग नाही. सांगण्याचा हेतू असा आहे, हेतुता असिद्ध राहिली तर परोक्ष रूपाचं ज्ञानही होत नाही. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं कार्य जर कारण शिल्लक नसेल, कारणाचीच असिद्धी झाली तर कारणाच्या असिद्धतेवरून कार्याची निष्पन्नता ही कोणत्याही पद्धतीत होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता जिथे जिथे म्हणून सिद्ध होते तिथे तिथे म्हणून प्रत्यक्ष ज्ञान होतं असा विचार करता येतो आणि जिथे त्याची असिद्धता आहे तिथे प्रत्यक्ष ज्ञान होणंच शक्य नाही असा विचार करा. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाच्या असलेल्या लक्षणाचा सगळा विचार करीत असताना प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेला बाजूला सोडा असा कोणताही विधानाचा प्रकार सिद्धांतही तसा नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता ही प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाच्या जोडीला ठेवावी लागते वा ती तशी पकडून मग प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा विचार करता येतो. प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेचा विचार करीत असताना आपण मागील 2-4 पाठापासून असं चिंतन करतोय की विषयावच्छिन्न चैतन्य आणि अंतःकरण वृत्त्यावच्छिन्न चैतन्य यांची अभेद स्थिती जी आहे ती अभेद स्थिती मात्र प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण कोण? विचारसागराच्या परिभाषेत हे समजेल या पद्धतीत विषयोपहित चैतन्य आणि अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण. कारण म्हणजे हेतुता आहे, तो हेतोय असा विचार करा. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूची जर सिद्धी व्हावयाची ठरली तर अशा प्रकाराने ती अंतःकरण वृत्ती त्या त्या असलेल्या तिच्या तिच्या विषयाच्या संबंधाने
अभेद स्थिती निर्माण करणारी असलीच पाहिजेत, मग प्रत्यक्ष ज्ञान होतं, नाही तर प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. प्रत्यक्ष योग्य असलेल्या विषयाच्या संबंधाने, प्रमात्याच्या संबंधाने वर्तमान कालाची अपेक्षा आणि योग्य प्रमाण जन्यता ही असली असता प्रत्यक्ष ज्ञानाची संगती लागते. असं जर म्हटलं तर प्रमात्याशी संबंध धुरावरून ज्ञात होणाऱ्या अग्नीचा त्या योग्य प्रमाण असलेल्या अनुमान प्रमाणा करवे नाही काय, वर्तमान काल नाही काय, धूर अतूट धूमरेखा अविनाभाव संबंधे करून जे असते, म्हणजे अग्नीचं वर्तमानता सांगत नाही काय, वर्तमानता सांगते. समजा तिथे जो मी बघितलं प्रत्यक्ष योग्य अग्नी नाही काय, प्रत्यक्ष योग्य अग्नी, अग्नीच्या ठिकाणी प्रत्यक्ष योग्यता राहते, योग्य प्रमाणजन्यता त्या अनुमितीच्या संदर्भाने सुद्धा राहते. मग अनुमितीच्या संदर्भाने असलेली योग्य प्रमाणजन्यता माना, वर्तमान संबंध माना, प्रत्यक्ष योग्य विषयता माना, प्रमात्याचा संबंध माना, आणि असं सगळं अनुमिती प्रमेनी अनुमान प्रमाणाने होणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाला मी म्हणतो प्रत्यक्ष ज्ञान आहे. चालेल काय? अनुमिती प्रमा प्रत्यक्ष स्वरूपाची आहे का ती परोक्ष ज्ञान करून देणारी आहे? परोक्ष ज्ञान करून देणारी आहे. इथे जर प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता विचारात नाही घेतली तर प्रत्यक्ष ज्ञानाचं हे सगळं स्वरूप गडबडून जाईल. प्रत्यक्ष ज्ञानाच्या या सगळ्या असलेल्या स्वरूपाचा बाध होईल. किंबहुना सगळ्या असलेल्या प्रमाणांनी आपत्ती, सगळ्या असलेल्या प्रमाणांनी प्रत्यक्षच ज्ञान होतं असं म्हणावं लागेल. पण इथे प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेचा विचार केला असता साध्याच अनुमिती प्रमेनी होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अलीकडे हेतुता लिंग म्हणजे जो धूम आहे त्या धूमाचं होणारं जे ज्ञान आहे त्या धूमाच्या ज्ञानात असलेली प्रत्यक्षता प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूवरून सिद्ध होते. आणि तिथे असलेलं हे सगळं प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप जशाला तसं बसतं. कसं बसतंय? धूम दिसतो का दिसत नाही? दिसतो. धूमाचं ज्ञान होतं का होत नाही? ज्ञान होतं. कधी होतं? त्या अवच्छिन्न चैतन्याची असलेली अभेद स्थिती प्रत्यक्ष ज्ञानाची हेतूत आहे. मग धूम दिसतोय, नेत्रद्वारा असलेल्या वृत्तीचा तो विषय होतोय, म्हणजे तिथे होणारी जी स्थिती आहे वा तिथे होणारा जो नियम आहे तो नियम मात्र अभेद स्थिती निर्माण करतो. आणि त्या अभेद स्थितीतून काय ज्ञान व्हायला पाहिजे? अग्नी की धूम? आता जो विषय आहे तो मात्र तिथे संपादित होतो. म्हणजे धूमाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. धूमाचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. कुणाला झालं? प्रमात्याला झालं. आता इथे मात्र प्रत्यक्ष ज्ञानाची हद्द संपते. आता त्या प्रत्यक्ष ज्ञानावरून अविनाभाव संबंध ज्ञाततेवरून माझ्या असलेल्या स्वयंपाक घरातल्या ज्ञानी करून त्या संस्कारा करून त्या स्मृतीने उद्बुद्ध झालेल्या संस्कारातून निर्माण झालेली जी स्मृती आहे की ज्या स्मृतीमध्ये चूल लावली असता अग्नी पेटवला असता धूर उत्पन्न होतो आणि त्या उत्पन्न होणाऱ्या धुरातून जे माझ्या असलेल्या स्वयंपाकघरातून अग्नीचा धूर आणि धुराचा अग्नीशी असा अविनाभाव संबंध आहे. या ज्ञाततेवरून या स्मृती ज्ञानावरून या संस्कारावरून मला ज्ञान काय होतं? आता आग आहे, आता अग्नी, असं मला ज्ञान होतं. म्हणून पण हे ज्ञान होत असताना प्रत्यक्षाला सोडून होतं काय? प्रत्यक्षाला सोडून होणार नाही. त्यामुळे परोक्ष रूपाचं ज्ञान अग्नीचं होई नका. अपरोक्ष रूपाने धूमाचं ज्ञान झालं आणि त्याच्या पुढच्या असलेल्या सगळ्या या पद्धतीचा स्मृती रूपतेचा विचार वा त्या उदाहरणाधिकांचा असलेला सगळा विचार झाला असल्या कारणानं आणि त्यांची उपस्थिती झाल्यामुळं अग्नीचं ज्ञान होतं. असं ज्या वेळी होतंय त्यावेळी धूमाचं लिंगाचं हेतूचं असलेलं प्रत्यक्ष ज्ञान मुख्य ठरतं. म्हणून त्या
इतर असलेल्या सगळ्या प्रमाणांचा विचार करीत असताना उपजीवकतेचा विचार तो अशा स्वरूपाने मांडला. आणि उपजीव्य जगविणारा थोडक्यात याच्याशिवाय होणार नाही. आंधळ्याला कोणत्याही पद्धतीत धूम कळणार नाही आणि अग्नी कळणार, त्याला ती गोष्ट होणार नाही. प्रत्यक्ष प्रमाण उपजीव्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टी होतील असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच या प्रत्यक्ष प्रमाणाच्या उपजीव्यतेचा विचार केला असता माझ्या असलेल्या प्रत्यक्ष प्रमाणाने निर्माण होणाऱ्या वा आलेल्या अनुभूतीत आलेल्या सगळ्या अनुभवाचा विचार करणं अत्यंत गरजेचं ठरतं. वा ते सगळे असलेले माझे अनुभव आत्मज्ञानासाठी म्हणून काहीतरी वेगळा विचार देणारे असतात. वा त्याचा जर विचार नाही केला तर या प्रत्यक्ष अनुभूतीला आलेल्या सगळ्या ज्ञानाचा विचार आत्मज्ञानासाठी प्रतिबंधक अशा स्वरूपाचा म्हणून करावा लागतो. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध असलेल्या वस्तूच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना आणि आत्म्याच्या शुद्धात्म ज्ञानाच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना सामान्य रूपाचं जरी मला आत्मज्ञान शिल्लक असलं व असलं तरीही या विशेष रूपाच्या असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाप्रमाणे जर ते ज्ञान झालं तर ते ज्ञान प्रमारूप आहे, ते ज्ञान यथार्थ आहे, ते ज्ञान निशंक आहे, ते ज्ञान दृढ आहे. का दृढ मानता? जगत सत्य मानता का मानत नाही? मानता. कधीपासून मानता? सहज विचार आहे ना, कधीपासून मानता? कळाल्यापासून नसतंय. हे पैसे कळल्यापासून उडवायचे कशी हे ठरवलं जातं. कळाल्यापासून नसतंय ते. कधी आहे? विपरीत निश्चय न तो, आणि तो अनादि कालापासून आहे, आत्ताचा नाही येतो. अनंत जन्माचे जे संस्कार आहेत, काय जगत सत्य आहे, हे अनादि आहे, अनंत आहे, मागून आहे, माहित नाही कधी चालू झालं, त्यामुळे अनादि आहे. स्वरूपाने अनादि नाही येते, प्रवाहाने अनादि. कुठून चालू झाला प्रवाह माहित नाही, आधीपासून आहे. आत्ता आहे ना त्या अर्थी आधीपासून चालू झाले. कारण का याच्या प्राप्तीसाठी म्हणून लहानपणी विशेष प्रयत्न केलेला नाही. आत्ता प्रयत्न केला असता तर म्हटलं असतं अमुक अमुक काहीतरी केलं, अमुक अमुक कारण आहे म्हणून असं असं कार्य घडलं. पण असं काही केलंच नाही, लहानपणापासून चालत आलेली गोष्ट आहे. म्हणजे स्वभावगत अशी असलेली ती अनादि मागील परंपरेने आलेली अशी माझ्या सूक्ष्म देहाशी संबंधित अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणाशी आहे? अंतःकरणाशी संबंधित अशी गोष्ट आहे. अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह किती जुना आहे, उत्पत्ती त्याची झाली आहे असं मानायचं का? याचा विचार करा. कधी निर्माण झाला असेल जीव, हा निर्माण कधी झाला असेल याचा विचार करीत असताना शास्त्र म्हणतं हा अनादि आहे. का अनादि? माहित नाही कधी निर्माण झालं, हे आहे आतापर्यंत. याचा बाध झाल्या विना वा ब्रह्मज्ञान झाल्या विना या सूक्ष्म देहाचा बाध होणार नाही. एक आणि एकच देह जो सूक्ष्म रूपाचा आहे तो अनंत कालापासून अनादि कालापासून माझा ठरलेलाच आहे. सूक्ष्म देहाला जाती वर्ण कोणतेही नाही. त्यामुळे अंतःकरणाला काही जाती असते काय? जर जाती राहिली असती तर शुद्ध अंतःकरण एकाच आणि अशुद्ध अंतःकरण ठरलं त्याचं कधी शुद्धच होणार नाही आणि ह्याचं कधी अशुद्धच होणार नाही. परंतु असं होत नाही. चांगल्यातले चांगले ब्राह्मणातला रावण राक्षस आहे आणि राक्षसातला प्रल्हाद भक्त आहे. हा प्रकार झालाच कुठून? अंतःकरण निष्ठ असलेल्या ज्ञानाने हा प्रकार होतो. स्थूल देह मात्र सातत्याने कर्माप्रमाणे आगमापायी येतो जातो पडतो. त्याचं जेवढं कर्म आहे तेवढ्या कर्माचा मात्र हिशोब तो चुकता करतो आणि निघून जातो.
सांगण्याचा हेतू असा आहे, असं जे विपरीत ज्ञान मला प्राप्त झालेले, हे विपरीत ज्ञान कधी प्राप्त झाले माहित नाही, अनादि आहे. कोणाला प्राप्त झाले? मला. म्हणजे कोण? सूक्ष्म देह आणि अभिमानी जो मी, त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ते ज्ञान अंतःकरण बदललं नसल्यामुळे, त्याची शुद्धता कधीही केलेली नसल्यामुळे, जशाला तसं प्रत्येक वेळी सापाने कात टाकावी तसं नवतारुण्य धारण करीत आहे आणि वाढवत आहे. याच्यात शंका आहे का? जगताच्या सत्यत्वात शंका आहे का? नाही, जगताच्या सत्यत्वात शंका नाही. जोवर शास्त्र संस्कार होत नाहीत, बुद्धी हलत नाही, बुद्धीला शास्त्र प्रमाण कळतं आणि कळल्यानंतर या सगळ्या असलेल्या जगताच्या संदर्भाने शास्त्र प्रमाणाने बुद्धी प्रतिकूल होते. शास्त्र प्रमाणाने हा शब्द महत्वाचा आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तीला चोरी झाली की सगळं प्रतिकूल वाटतं, काही राहिलं नाही. स्मशानात जाऊन आली वाटतं, काही राहिलं नाही. शास्त्र प्रमाणाने व्हायला पाहिजे म्हणजे ते खरे. नाहीतर मग हे स्मशान वैराग्यासारखं सगळं काम आहे. तिथपर्यंत असेपर्यंत सगळं तत्वज्ञान उभारतं आणि 4 पावलं पुढे तो चालला आणि एक भेळचा गाडा त्यांनी बघितला तो जेवढं फिरवतो भांड्यात हात, त्याच्यापेक्षा जास्ती हा निश्चय फिरवतो, हे खरंय, हे खरंय, हे खरंय, हे असं त्याचं ज्ञान होतं. त्यामुळे हे असलं काही ज्ञान कामाचं नाही. शास्त्रनिष्ठ आणि त्या शास्त्रनिष्ठेमुळे वा शास्त्र प्रमाणाने निर्माण होणारी संसाराविषयीची जी प्रतिकूलता आहे, तिचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञाने करून विवेकाची असलेली स्थिती निर्माण होते. आणि ती स्थिती मात्र उद्धारक अशा स्वरूपाची असा विचार करा. तोपर्यंत मात्र जगत सत्य का सत्य नाही? जगत सत्य असाच निश्चय. कसला निश्चय झाला? हा निश्चय झाला प्रत्यक्ष. कोणत्या ज्ञानाने झाला? प्रत्यक्ष ज्ञानाने झाला. कोणतं प्रमाणाने झाला? सगळ्याच प्रमाणाने झाला. तिथं आता म्हणायचं नाही फक्त प्रत्यक्ष प्रमाणाने झाला. प्रत्यक्ष प्रमाणाने जर झालाच झाला, डोंगरावरचा अग्नी काय प्रत्यक्ष प्रमाणाने आणला का? नाही, त्याला अनुमान ठरलंय. ते परदेशात मुलगा झाला हे ऐकलं कुठून? बघितलं काय डोळ्याने? नाही, फोनवरून. माहेरी बायको आहे आणि सांगितलं सासऱ्याने, जावई बापू मुलगा झाला, आत्ता येऊ नका अधिक मास आहे, आता आम्हाला देता येत नाही 10 दिवस, कारण का चालू आहे सगळं. खरं मानलं का खोटं मानलं? खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना ती गोष्ट. मग हे काय प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होतोय का हा व्यवहार? नाही, हा शब्द प्रमाणाने व्यवहार सिद्ध झाला. त्याचा शब्द आहे, आप्ताचा शब्द आहे, म्हणजे खरा आहे. आणि तो विश्वास ठेवतो आणि पेढे वाटायलाही जातो लगेच. मुलगा झाला, मुलगा झाला. आता फोटोची व्यवस्था आहे, काढून पाठवता येते. पूर्वी पत्र 4 दिवसांनी जायचं, म्हणजे पोराचा जन्म झालाय हे कळायला 5-6 दिवस लागायचे. जसे की कंसाला लागले कृष्णाचा जन्म झालाय हे कळायला कंसाला सुद्धा वेळ लागला. तंत्रज्ञानाने आपल्याला किती पुढे घेऊन गेले पहा. तंत्रज्ञानाचा उपकार पहा आपल्यावर केवढा आहे. जर कंसाने CCTV बसवला असता तर लगेच कळलं असतं की झालं 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 झालं. पण तरी त्यावेळी तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याला कळायला सुद्धा वेळ लागला. राजा होता म्हणून काय झालं, त्याला वेळ तर लागणारच. मग त्यालाही कळायला वेळ लागला, आपल्यालाही कळायला वेळ लागतो वा लागत होता. मग त्या अशा असलेल्या वेळाचा सुद्धा विचार केला. मानता का मानत नाही? मानता. कशाने मानता? शब्दाने मानता. म्हणजे व्यवहार सिद्धी होते का होत नाही? होते. अर्थापत्तीचा विचार अशा असलेल्या कल्पनेच्या दृष्टीने आता चालू आहे. आणि अमुक अमुक घट या भूतलावर नाही असं ज्ञान रिकाम्या असलेल्या भूतलाकडे पाहून ज्यावेळी होतं त्यावेळी इथे घट नाही अशा स्वरूपाचं असलेलं ज्ञान अभावप्रमेच्या दृष्टीने आपल्याला होत असल्यामुळे या सगळ्या असलेल्या प्रमाणांच्या सगळ्या जोराचा विचार केला, प्रमाणांचा विचार केला तर सगळ्या असलेल्या जगताच्या ज्ञानाच्या संबंधाने विचार होतो.
आणि सगळ्या ज्ञानाचा विचार करीत असताना जगताच्या सत्यत्वाचा निश्चय जागोजागी दृढ होत राहतो. कशाने दृढ होतोय? प्रमाणाने दृढ होतोय. याच्यात मुख्य प्रमाण कोणते? प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मुख्य मानता. आता प्रमाणांमध्ये प्रत्यक्ष प्रमाण मुख्य आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्यक्ष प्रमाणाने होणारं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान, शब्द प्रमाणाने एका पद्धतीत होणारं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान, आणि इतर प्रमाणांनी होणारं ज्ञान परोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान महत्वाचं म्हणजे अपरोक्ष ज्ञान महत्वाचं की परोक्ष ज्ञान महत्वाचं? अपरोक्ष ज्ञान महत्वाचं. म्हणजे सगळ्या असलेल्या ज्ञानांमध्ये वा सगळ्या असलेल्या या जगताच्या सत्यत्व निश्चयामध्ये अपरोक्ष ज्ञानाचा वाटा सिंहाचा आहे. तो वाटा मुख्य आहे. अपरोक्ष ज्ञान असलं पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असलं पाहिजे. या अशा असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार, असं जे विषयाचं मला ज्ञान होते प्रत्यक्ष, तसंच आत्म्याचं झालं तर आत्मा सत्य मानताल का? मानणार नाही. घटाचं झालं घट सत्य मानला, जगताचं झालं जगत सत्यत्व मानलं, आणि आत्म्याचं झालं तर मानताल ना सत्य. स्वभाव आहे तो, ठरलेली ती गोष्ट, त्याचं फल तेच ठरलेलं आहे. मग या प्रत्यक्ष ज्ञानात याच्या जगताच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपात आणि शुद्धात्म ज्ञान जे प्रत्यक्ष स्वरूपाचे ते होणारं प्रत्यक्ष ज्ञान, त्याच्या स्वरूपामध्ये विलक्षणता निर्माण करायची का? भेद ठेवायचा का? का दोन्हीही एकच स्वरूपाचे आहेत असा विचार करायचा? किंबहुना विचार करायचा म्हटल्यापेक्षा दोन्हीही खरं एकच आहेत का असा विचार करावा लागतो. म्हणून आत्मज्ञानासाठी जे प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक आहे ते प्रत्यक्ष ज्ञान, आणि विषयाच्या ज्ञानासाठी जे प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक आहे ते प्रत्यक्ष ज्ञान एकच स्वरूपाचं आहे असं समजावं लागतं. किंबहुना एक आणि एकच असं प्रत्यक्ष ज्ञान असल्यामुळे त्या एक आणि एक असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार एकादृश्य असलेल्या आत्म्यासाठी करता येतो. हे बहुदृश्य आहे. याच्यासाठी तो विचार जास्ती करता येणार नाही, पण त्याच्यासाठी मात्र निश्चित तो विचार करावा लागतो. बाकीच्या प्रमाणांची गती ही कोणत्याही पद्धतीत आत्म्याकडे जाऊच शकत नाही. पहिल्यांदा सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतायत, प्रत्यक्षादीनाम जी प्रमाण विषयत्वात स्वारंभक विषयोत्पत्ती त्वात आत्मनश्चा शेष प्रमेय वैलक्षण्यात. ती कोणत्याही पद्धतीत प्रत्यक्षादीची प्रमाण आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही जी 6 प्रकारची प्रमाण आहेत, ही 6 प्रकारची प्रमाण कोणत्याही पद्धतीमध्ये या आत्म्याच्या ज्ञानाकडे जाणारी ठरीत नाहीत. का ठरीत नाहीत याचा विचार करीत असताना असं सांगितलं गेलं, याच्या शब्द प्रमाणाचा अंगीकार करून का बोलतोय आपण? शब्द प्रमाणाच्या संदर्भाने विचार करीत असताना महावाक्याचा जे स्वरूप बोधक पद घटित असलेल्या वाक्याला बाजूला सोडून स्वरूप बोधक पद रहित असलेल्या सगळ्या वाक्यांचा आश्रय करून जे जे शब्द प्रमाण म्हणजे अलौकिकातलं स्वरूप बोधक पद रहितत्व धर्माने संपन्न वाक्य आणि बाकीची लौकिक वाक्य या सगळ्यांचा विचार केला तर ती आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी नाही. त्या अर्थापत्ती कल्पना तोच विचार सकाळी चालू. कल्पनेला वाव आहे ते तर आहेच आहे. देवदत्त सकाळी जेवत नाही, दष्टपुष्ट आहे, आणि त्याला विचारल्यानंतर सांगतोय की मी जेवतच नाही, कधीच जेवत नाही असं तो सांगतोय. पण ज्या अर्थी दष्टपुष्ट आहे त्या अर्थी हा खात असलाच पाहिजे. दष्टपुष्टाचा काही वारा खाऊन थोडीच येतच नाही. मग दष्टपुष्ट आहे आणि खातच नाही हे विरोध आहे. मग आता कल्पना करावी लागेल. दिवा न भोजी
दिवसा खात नसल, सगळे झोपल्यावर रात्री खात असल. कल्पना आहे, नाही अर्थापत्ती आहे, कल्पना आहे. हा, ही कल्पना केली ना तिथं. आता तिथे बघितलंय का काही? तिथे काहीच बघितलं नाही. त्यामुळे या अशा असलेल्या सगळ्या कल्पनेचा विचार अर्थापत्तीमध्ये घेऊन जातो व तिथे त्याला वाव दिलाय. फक्त ती कल्पना सुसज्ज अशी असावी, संघटित अशी असावी, नियमाच्या चाकोरीत बसणारी असावी, म्हणजे खरं ज्ञान करून देते. नाहीतर कल्पना विलास आणि विलास कधीच चांगला नसतो. म्हणजे कल्पनेचा. आता ऐकणाऱ्यामध्ये कोणाचं नाव कल्पना असेल आणि नवऱ्याचं नाव विलास असेल तर हे वाक्य गृहीत धरू नका. नाहीतर होईल घोटाळा. सगळी नैष्कर्मी सिद्धी बाजूला आणि महाराजांनी सांगितलेलं वाक्य खरंय. कल्पनेचा म्हणजे माझा विलास काय चांगला नाही, बिघडलेला आहे, हे काय मानून घेऊ नका. ते तुमचं तुम्ही स्वतंत्र ज्ञान मला द्या. जगताचा विचार करताना, आता विलास शब्द आला म्हणून, जगताचा विचार करत असताना काही मतवादी म्हणतात हा चिद्विलास आहे, चैतन्याचा विलास झालाय असं म्हणतात. चैतन्याचा विलास झाला म्हणजे परिणामाला पावलं. आता चैतन्य अविकारी आणि जगत विकारी आणि परिणामाला पावलं, विलासी झालं, असं कसं होईल? हे होणार नाही. मग आता विलास शब्द जर जशाल तसा ठेवायचा आहे, विलास शब्द चांगला आहे, मग आता ह्याला जशाल तसं ठेवायचे. मग काय म्हणतात? चिद विवर्त आणि विलास. चैतन्याचा विवर्त आणि विलास. चैतन्याचं विवर्त परिणाम झाला, वा जगताचं हे चैतन्य विवर्तोपादान करणे असं म्हणा. विवर्त म्हणजे वेगळ्या अन्यथा रूपामध्ये प्रतीतीला येणं, अधिष्ठान आहे, आणि अन्यथा रूपात प्रतीतीला जे येतं ते त्याला म्हणा विवर्त. रज्जूचा विवर्त काय? साप रज्जू मुळेच भासला याच्यात शंका नाही, पण रज्जूहून भासला काय? नाही, रज्जू मुळे भासला. सादृश्यता जशाला तशी घेतली आहे, पण रज्जूचाच घेतला, स्वतःच काहीच घेतलं नाही, पण दिसराय सापाच्या रूपात. मग हा रज्जूवर आश्रित आहे, पण रज्जूलाच जागतोय आणि वेगळं स्वरूप दाखवतोय. त्याला म्हणा त्या रज्जूचा तो विवर्त झाला. आणि परिणाम म्हटला असतं तर मग रज्जूच्या ज्ञानी करून साप गेलाच नसता, कारण का रज्जूच परिणित झाली सर्पात. जसं की चित्रपटात दाखवतात, मांत्रिक येतो, असं पाणी घेतो, असं टाकतो की दोरी पडलेली असते, साप होतो. तो परिणाम आहे, खोटा असतो. असं होत नाही, ते खोटं आहे सगळं. त्यामुळे ती भानगड आहे. परिणामाचा विचार करा. दुधाचं दही होणं परिणाम आहे. आता दूध सापडल नाही म्हणे, आम्हाला दूध पाहिजेत, आम्हाला ज्ञान आहे, दुधापासून दही झालं. आता ज्ञान आम्हाला अधिष्ठानाचं झालं, दूध काढा, कसं काढायचं? शक्य आहे का ती गोष्ट? आता दुधापासून लोणी काढता येईल, दह्यापासून लोणी काढता येईल, पण दूध काही सापडायचं नाही. फार फार ताक मिळेल. आता तुला ते नको असेल तर ते आणून दे इकडे. पण परिणाम झाला की पुन्हा ती गोष्ट होणे शक्य नाही. त्यामुळे चैतन्याचा परिणाम म्हणजे विलास हे मानता येत नाही, ते विवर्त मानावं लागतं. आणि विवर्तात अन्यथा रूपता सिद्ध होत असल्यामुळे, अन्य रूप असल्यामुळे मुख्य असलेल्या त्या अधिष्ठान रूपतेला गाडीचाही धक्का लागत नाही. जशाला तसं ते बाजूला राहतं. त्यामुळे त्याचा असलेला जो स्वभाव आहे तो स्वभाव मात्र जशाला तसा आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की या सगळ्या असलेल्या ज्ञानाच्या संदर्भाने विचार करीत असताना प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता बाजूला सारली आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप जे प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य जो विषय त्याचे योग्य प्रमाणजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटलं असता आपत्ती अशी येते. अनुमान प्रमाणाने होणारं ज्ञान प्रत्यक्ष माना, अर्थापत्तीने होणारं ज्ञान प्रत्यक्ष माना, कारण काही योग्य प्रमाण आहे.
प्रमात्याशी संबंधित, प्रत्यक्ष योग्य विषयाशी संबंधित आणि वर्तमानकालीन सगळे प्रत्यक्ष मानता येतं का? प्रत्यक्ष होतो का? होत नाही. पर्वत जो पक्ष आहे आणि त्या पक्षावर असलेले जे साध्य आहे त्याचं ज्ञान सुद्धा परोक्ष आहे असं आपण मानतो. आणि या चौकटीत जर बसवायचं म्हटलं तर नेमकं होतंय काय? तो अग्नी प्रत्यक्ष झाला असं म्हणावं लागते. पण तसं ते होत नाही. का होत नाही? म्हणूनच तर म्हणतोय की प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपासोबत नितांत गरज आहे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता ही सिद्ध करणं. जिथे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता सिद्ध होते आणि तिथे होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष ज्ञान आहे असं म्हटल्यानंतर ते प्रत्यक्ष ज्ञान कसल्या स्वरूपाचं आहे असा प्रश्न मांडल्यावर प्रत्यक्ष ज्ञानाची ही व्याख्या बसते. नाहीतर प्रत्यक्ष ज्ञानाची ही सगळी व्याख्या संपून जाईल असा विचार करा. म्हणून त्या दृष्टीने विचार करीत असताना प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेवरून प्रत्यक्ष ज्ञानाच्या व्याख्येमध्ये बदल करणं ही क्रमप्राप्त गोष्ट होते. सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे का? प्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष आहे. अंतःकरण आणि अंतःकरणाचे जे धर्म की जे सुख दुःखाधिक आहे अंतःकरणातच आहे. धर्म अंतःकरणावरच आहे म्हणजे आतच आहे. म्हणजे इंद्रियांचं सहाय्य न घेता आतल्या आत असलेल्या त्या करणाचा विचार करणं म्हणजे त्या ज्ञान साधनाचा, अंतःकरण म्हणजे आपलं ज्ञान साधन, त्याचा विचार करून तिथला असलेला जो विषय त्याचा की जो सुख किंवा दुःख अशा स्वरूपाचा आहे त्या विषयाचा विचार केला असता त्यांचा अभेद मानता येईल का? मानता येणार नाही. मानता येईल. कारण का ज्ञानाचं साधन तिथेच आहे आणि ज्ञानाचा विषयही तिथेच आहे आणि दोघांच्याही चैतन्याची अभेद स्थिती निर्माण होते. म्हणजे काय होतंय? सुखाकार किंवा दुःखाकार वृत्ती तयार होते. अंतःकरण सुखाकार होते किंवा अंतःकरण दुःखाकार होते. जसं बाहेरच्या पदार्थाच्या ज्ञानाच्या विषयी होतं तसंच आता इथे होतंय. म्हणजे अभेद झाला का? झाला नाही. झाला. हेतुता सिद्ध झाली का? झाली नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता सिद्ध झाली आणि प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता सिद्ध झाली म्हटलं की ते होणारं ज्ञान कसलं मानलं पाहिजे? प्रत्यक्ष मानलं पाहिजे. आता जर सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे कुठल्या प्रमाणाने झालं? प्रमाण पाहिजेत का नको? सुखाच्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप सांगताय काय? प्रमात्याशी वर्तमान संबंधी. आता हा वर्तमान संबंध येतोच येतो, बरोबर आहे. प्रत्यक्ष योग्य विषय, हा प्रत्यक्ष योग्य का योग्य नाही? सुख दुःख प्रत्यक्ष अनुभव येतोय ना, अनुभव येतोय. कार्यानुमीयता नाही. आता वृत्ती आनंदित झाली, काहीतरी वेगळी क्रिया करतोय आणि मग त्याच्यावरून हा आनंदित आहे हे लोक समजून घेतात. आज चेहरा खुललाय काहीतरी मिळालं असेल तुम्हाला, आनंद फार झालाय. ही कार्यानुमीयता इतरांना, पण आपल्याला स्वतःला प्रत्यक्ष मी आनंदी, संपला विषय. धर्माच्या बाबतीत विचार केला तर धर्म आहे, पुण्य आहे आणि मग सुख आहे की जे प्रत्यक्ष आहे. आणि त्याच्या सगळ्या असलेल्या कारणातला विचार केला तर धर्माधर्म, धर्म आणि अधर्म, अधर्म दुःखाला कारण. मग त्या धर्माधर्माचा विचार केला तर ते धर्माधर्म प्रत्यक्ष होत नाहीत. कारण आहेत ना ते, कधीतरी केलेले आहेत ना ते. अपूर्व द्वारा सुख दुःख प्राप्त होते ना. त्यामुळे अन्य देशात, अन्य काळात, अन्यत्र कधीतरी केलेल्या त्या धर्माधर्माचा म्हणजे धर्म कर्म अधर्म कर्म यांचा जो विचार आणि आता फलीभूत झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीवरून त्यांची प्रत्यक्षता नाही, प्रत्यक्ष योग्य ते नाहीत असं म्हणावं लागतं. म्हणजे धर्म कळीत नाही. समजा एक व्यक्ती बसलाय आणि बसल्या जागी होतं आपसुका वृत्ती प्रसन्न होते, बसल्या जागी
प्रसन्न झाली वृत्ती, वृत्ती प्रसन्न झाली, काहीच संपादन केलेलं नाही ज्ञान. एकांतवासामध्ये असलेल्या व्यक्तीला आनंद आहे. किती आनंद आहे! ब्रह्मदेव त्याच्या आनंदाच्या शतपटीत त्याला आनंदाचं शास्त्र सांगतं की जो एकांतवासात राहतो. मग असा आनंदाचा उपभोक्ता जो एकांतवासी असलेला, त्या एकांतवासी असलेल्या व्यक्तीने काय उपभोगलं, काय संपादित केलं म्हणून एवढा आनंद झाला? काहीच केलं नाही म्हणून आनंद होतोय ना. मग असा असलेला जो आनंद आहे, किंवा एखादा सामान्य व्यक्ती बसलाय आणि आपसुका वृत्ती प्रसन्न झाली, कारण काय म्हणावं लागेल? पुण्य आहे. पहिल्यांदा कारण काय झालं? पुण्य आहे काहीतरी, म्हणून आता सुख प्राप्त होते. आपसुका सुख प्राप्त होते, पुण्य. आणि पुण्याला कारण काय? धर्म आहे. कुठला धर्म केला म्हणून प्राप्त झालं? कळतंय का? त्याचा निश्चय होत नाही, निर्णय होत नाही. जर निर्णय झाला असता तर मग त्याला म्हटलं असतं आणि मला कळलं असतं तर लगेच लागलीच, तर मग त्याला कुठेतरी प्रत्यक्षतेचा विचार त्याच्या संदर्भाने करता आला असता, हा विचार झाला असता. परंतु तसा निर्णय करताच येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष योग्य धर्माधर्म असं म्हणता येत नाही. पण सुख दुःखाला प्रत्यक्ष अयोग्य म्हणताल काय? म्हणता येईल काय? म्हणता येणार नाही. तो अनुभव आहे आणि तिथे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता सिद्ध होते. अनुभव सुद्धा सिद्धांताप्रमाणे असा अकाट्य स्वरूपाचा असला म्हणजे तो सगळ्यांचा एकसारखा असतो असं चिंतन होतं. कारण का ते एका चौकटीत बसलं पाहिजे. याला आता एक स्थूल स्वरूप प्राप्त झालं. जे हा सिद्धांत आहे, हे शास्त्र आहे, याचा विचार निराळा. त्याला एक स्थूल स्वरूप सध्याला प्राप्त झाले. काय प्राप्त झाले स्थूल स्वरूप? सॅम्पलिंग थेरी नावाची पद्धती आली. म्हणजे काय करायचं? 1000 लोक आहेत, 1000 लोकांचा स्वभाव कसा आहे, काय आवडतं काय आवडत नाही, पुरुषांना काय आवडतं, स्त्रीला काय आवडतं, आता सगळ्याला विचारत बसायचं काय तुला काय आवडतं तुला काय आवडतं म्हणून नाही. मग काय केलं पाहिजे? मग सॅम्पल घेतात. सॅम्पल घेतात म्हणजे काय घेतात? 1000 लोक आहेत ना, मग 100 लोकांचा गठ्ठा काढायचा बाजूला, वेगवेगळ्या परिस्थितीतले, वेगवेगळ्या अवस्थेतले, वेगवेगळ्या विचाराचे सगळे काढायचे आणि सगळ्यांना एकसारखा प्रश्न विचारायचा. आणि एकसारखा प्रश्न विचारून सगळ्यांचं जे एकसारखं उत्तर येतं, म्हणजे ते काय म्हणायचं त्याला, सार सगळ्यांचं एकसारखं जे येतं, त्या एकसारख्या असलेल्या विधानाला, अनुभवाला सगळ्यांचा हा विचार आहे म्हणून थोपवून द्यायचं. हा सगळ्यांचा विचार. अशी स्थूल पद्धती बरोबर आहे का? बरोबर नाही. 95% खरी. याच्यामध्ये खोटेपणा येतोच कधी? सॅम्पल सेट जर कमी केला तर खोटेपणा येतो. 1000 लोकांच्या स्वभावाचा निर्णय करायचा आहे आणि घरात 5 लोकांना विचारलं काय आवडतं काय आवडतं, कधीच निर्णय होणार नाही. 10 लोकांनाच विचारलं, कधीच निर्णय होणार नाही. एकाच वर्गातल्या लोकांना विचारलं, कधीच निर्णय होणार नाही. त्यामुळे विवेक करून जो सॅम्पल निवडला जातो मोठा, त्याच्यावरून त्याची असलेली योग्यता, खरेपणा किती टक्क्याचा आहे ती गोष्ट काढता येते. हा स्थूल विचार आहे. पण खरंच असलेल्या सिद्धांताचा विचार केला, ज्ञानाचा सिद्धांत जसा आता आहे तशा सिद्धांताला जर एकदम व्यवस्थित बसवलं आणि त्या सिद्धांताप्रमाणे जर विचार केला तर मूर्ख व्यक्ती सुद्धा या सिद्धांताच्या बाहेर कार्य करीत नाही असा अनुभव येतो. मूर्खाला होणारं ज्ञान सुद्धा हे प्रत्यक्ष स्वरूपाचं आहे. ते प्रत्यक्ष स्वरूपाचं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूच्या सिद्धी बरोबर होतं असाच विचार आपल्याला करावा लागतो. मग हा सिद्धांत जोडावा लागतो. किंबहुना अशा सिद्धांताची शास्त्रीय जी निर्मिती आहे व जी चिकित्सा आहे ती चिकित्सा ज्या ज्या वेळी होईल आणि असा नियम सिद्ध होईल त्या त्यावेळी एका ठिकाणी बसून सगळ्या असलेल्या जगताचा विचार निश्चित करता येतो. कोणतंही उपकरण न वापरता
केवळ बुद्धी वापरून सगळा विचार करता येतो. सगळा म्हणजे कुठपर्यंत विचार करता? आत्मज्ञानाचाही विचार करता येतो. एका ठिकाणी बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत न आळावा. एका ठिकाणी बसा आणि हे काम करत बसा. म्हणजे माऊलींनी सगळ्यांना टाळकोट्या व्हा म्हणून सांगितलंय. कामधाम काही करू नका. नाही तेच करावं लागतंय ना. माऊलींनी सगळ्याला कर्म कर नका, जगत जाऊ दे, लेकरं जाऊ दे, बायका जाऊ दे, सगळं सांगितलंय. मायावादी असलेल्या लोकांनी सगळ्यांना असं नकोनस करून सोडले. आता विधान करतात. आता यांची बुद्धी कशी? सिद्धांताप्रमाणे ती गोष्ट खरी आहे. आत्मज्ञानाची होते चर्चा, तर मग बाहेरची सुद्धा चर्चा इथे बसून होईल असा विचार करता येतो. पण सिद्धांताप्रमाणे आणि सिद्धांत तसा जर चौकटीत खरा असला तर ती गोष्ट होते. सांगण्याचा हेतू असा आहे, सुख प्रत्यक्ष आहे का प्रत्यक्ष नाही? प्रत्यक्ष आहे. मग त्याचा विचार प्रत्यक्ष ज्ञानात होतो काय? तुम्ही म्हणता योग्य प्रमाणजन्य ते प्रत्यक्ष ज्ञान. आता मी सुखी आहे किंवा मला सुख झालं, याला योग्य प्रमाण काय? याला प्रमाण काय? हे प्रमारूप ज्ञान आहे का? नाही, यथार्थ आहे, बाधित होणार नाही. मी सुखे हे बाधित होणारं ज्ञान नाही, यथार्थ आहे, प्रत्यक्ष आहे. प्रमारूप आहे का? प्रमाणजन्य आहे का? कुठल्या प्रमाणाने झाले का? मी सुखी आहे असं म्हणत असताना आपापले डोळे आपलं अंतःकरण बघतात काय? वा, सुख झाला, आता सुखाकार वृत्ती झाली म्हणजे आता हा मी सुखी आहे, आता हा मी दुःखी आहे, असं ज्ञान होतंय का? का त्वचा म्हणते हा आज सुख झाले बरं का, आता मला पार करून सुख गेलं, असं होतंय का? असं होत नाही. बरं, प्रत्यक्ष ज्ञान आहे त्यामुळे दोनाचाच विचार करा. एक प्रत्यक्ष प्रमाण आणि दुसरं शब्द. बाकीची तर परोक्षवाली, त्यांचा काय विचार करायचा आहे? नाहीतर असं होईल ना, धर्म आहे म्हणून सुख आहे, ते कार्यानुमीयत आहे आणि परोक्ष ज्ञान आहे पण सुख प्रत्यक्ष होत आहे ना, त्यामुळे त्यांचा विचार करता येत नाही इथं, म्हणजे भानगडती आहे. मग हे प्रत्यक्ष आहे, बाकीची चार तर उडूनच गेली प्रमाण, राहता राहिली दोन. आता मी सुखी आहे हे सांगायला कोणी व्यक्ती लागतो का? तू सुखी आहे बरं का आता, मग मला वाटतं वा वा मी सुखी आहे, असं होतं काय? का मग कळतं मला मी सुखी आहे म्हणून? नाही, म्हणजे ते प्रमाण संपलं. प्रत्यक्ष प्रमाण हे बाहेर बघतंय, डोळ्याला डोळा कळत नाही, इंद्रियच इंद्रियात येते, मग आत काय बघणार? ते प्रमाण आहे कोणतं? याला प्रमाणांचा विचार यांच्या ठिकाणी करता येतो. जाणीव आहे तेच तर आहे ना, यथार्थता आहे. पण मी सुखी आहे हे केवळ मलाच म्हणते. हा माझं मला म्हणून तर यथार्थता आहे ना, पण प्रमारूपता तशी नाही. प्रमाणांचा विचार असा आहे, सगळ्यांना एकसारखं ज्ञान व्हायला पाहिजे, सगळ्यांना. ज्याला ज्याला व्याप्तीचं ज्ञान होतं त्याला त्याला अग्नी कळतोच, त्याला सांगायची गरज नाही. हा, पण व्याप्तीचं ज्ञान असणं गरजेचं. मराठी भाषा ज्याला येते त्याला गाढवा म्हणले की लक्षात येतं, हा मन शिवी द्यायला लागला. आता तेलुगू असलं तर त्याला लक्षात येणार आहे काय म्हणायला लागल्याने. ज्याला शक्तिग्रह होतो ते माहिती आहे त्याला, त्याला त्याला ते ज्ञान होतच. हा शिवी देतोय, हा उलट बोलतोय म्हणून. म्हणजे अनुभव एकसारखा आहे का नाही? ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आणि इतर असलेल्या प्रमाणांच्या मार्फत होणारं जे समसमान रूपाचं ज्ञान आहे, तसला जो अनुभव आहे तो अनुभव या वेदांत शास्त्रात वा परमार्थात ग्राह्य आहे. आणि त्या अनुभवाच्या विरुद्ध जाणारी कोणतीही गोष्ट असो ती गोष्ट मात्र अमान्य केलेली नाही. पण एकसारखा पाहिजे, याच्यामध्ये बदल नाही. डोळ्याला घट दिसतो, मला दिसतो तसाच दुसऱ्याला दिसतो, काहीच भेद नाही. मग खरी गोष्ट आहे ती अनुभव समसमान आहे, केवळ माझा अनुभव, मग तिथे काही नाही. मग तिथे स्वमत संप्रदाय प्रतिष्ठावा, स्वसंप्रदाय निर्माण करणं
अशी प्रवृत्ती जागी होते. आणि मागच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे मी लहान होतो किंवा नव्हतोच, अशा कालावधीमध्ये खूप संप्रदायी लोक निर्माण झाले होते. आणि ते असे निर्माण झाले होते की त्यांनी स्वतःचं मत नवीन मांडलं आणि मांडत 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 स्वतःला कलिकलकी अवतार म्हणून सुद्धा घोषित केले. असे लोक आहेत. मग हे कुठून आलं? शास्त्र नाही ना. काय कर, मला माहिती का नाही, वेद पढना मत सीखो, वेदना पढो. फार गोड वाटतं वाक्य. अरे वेद वाचून काय होणार आहे? वेदना वाचली म्हणजे सगळं मिळवलं. सगळं मिळवलंय काय? हे वाक्य खरंय. वाक्याला खोटेपणा आम्ही देतो. वेद एखादा व्यक्ती वाचतोय, अभ्यास करतोय, स्थूल आहे, आणि समोर एखादा व्यक्ती तहानेने व्याकुळ झालाय, आणि हा जर वेद पठण करीत बसला आणि त्याला पाणी दिलं नाही, व्यर्थ आहे, व्यर्थ होईल. वेदना वाचली पाहिजे. पण याचा अर्थ काय लावला? ही वेद वाचत नाही. भुरसटलेले लोक वेदना वाचणारे, सामाजिक कार्यकर्ते, समाज उद्धारक समजू नका. बाईला पुरुषासारखं वागायचं वाटतं म्हणजे उन्नती झाली असं मानता काय? म्हणजे हा समाज उन्नत मानता का समाजाची घसरण झाली असं मानता? अधोगतीकडे चाललाय मानता ना. कोणी आणलं बरी? शास्त्रांनी नाही, सरकारने नाही. सरकारचं देणं घेणं नाही. सरकार म्हणते तुम्ही म्हणाल तसं आम्ही वागतो. आत्ताच तरी म्हणजे लोकशाहीतलं मी आणलं कोणी? की तथाकथित समाज सुधारक त्यांनी आणलं. बॉपकट करायचा काय काम आहे? हा करा, तुम्हाला हवाय म्हणून करा. पुरुषासोबत मी राहते, मग पुरुषासारखं कटिंग करते, हा चुकीचं आहे, गाढव आहे तू. तू बरोबरी करायला चालली का उन्नत व्हायला चालली? असा विचार आहे. उन्नत व्हायचंय ना, मग उन्नतीचा विचार कर, ना की जो दुसरा स्वभाव आलाय, जो दुसरा प्रकृतीचा आहे, त्या व्यक्तीच्या बरोबर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला आणि विरुद्धाच्या बरोबर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, उन्नती होत नाही, ही अधोगती आहे असा विचार करा. त्यामुळे असा असलेला जो सगळा विचार आहे तो विचार मात्र आत्ता चालू आहे आणि तो काही कालावधीपासून चालू झालेला आहे. आणि याची पार्श्वभूमी काय मला वाटतंय की तुमचं काय माहित नाही, आम्हाला देणं घेणं नाही, मला वाटतंय ना. मग चार चौघ गोळा होतात एवढ्या लोकांना वाटतं. आता म्हणून तर मी काल म्हणलं ना, मूर्ख असला तर घाबरू नका, समुदाय झाला तर घाबरा. कारण का हे फार अवघड लोक आहेत आणि ह्यांना समजून सांगता येत नाही, कारण का ते मूर्ख आहेत, त्यांना सांगता येत नाही. बर, शासन करायची तयारी तुम्ही एकटे, त्यांचा समूह आहे, शासन करू शकता का? नाही. मग काय करा? मग ठरलेले साम दाम दंड आणि भेद ही नीती आहे. हे आज स्वातंत्र्य झालं, इंग्रजांपासून मुक्ती मिळाली, त्यांचं हे सामदाम दंड भेद एवढं वापरू, तेवढं ज्ञान घेऊ नका. ही नीती आहे. आणि ज्याला उत्तम प्रशासक व्हायचे तो अधर्मी असता कामा नये, धार्मिक आहे आणि उत्तम प्रशासक व्हायचे, त्याला समुदायाच्या अनुरूप, त्यांच्या असलेल्या प्रवृत्तीनुरूप, त्यांच्या असलेल्या कार्यानुरूप या सगळ्या नीतींचा उपयोग करावा लागतो. चाणक्य नीतीतला एक भाग सांगतो, विषय आलाय म्हणून तो थोडासा गोंधळण्यासारखी वृत्ती निर्माण करणारा होईल. चाणक्य म्हणतात की जर राज्याच्या खजिन्यामध्ये कमतरता झाली, म्हणजे राज्याचा खजिना संपत आला, आता धोका निर्माण होतो. कारण का संरक्षणात पहिल्यांदी कमतरता निर्माण होईल आणि सगळ्या लोकांच्या जीवावर बेतेल, दुष्टांचं शत्रूंचं आक्रमण होईल, राज्य संपून जाईल. सगळीकडे हा आकार माझे. आता काय केलं पाहिजे? संपत्ती भरली पाहिजे. कशी भरता? लुटून नाही, लुटून भरता येत नाही, कारण का प्रजा त्याचीच आहे. प्रजानुरंजन करतो तो राजा. मग ह्याला प्रजेला लुटता येतं का? लुटता येत नाही. मग आता काय करा? चाणक्य सांगतात ते शब्द सांगतो, असा सावकार हुडका किंवा असे सावकार हुडका
की ज्यांनी साठा करून ठेवलेला आहे आणि कधीही तरी खूप वर्षापूर्वी त्यांची एखादी का होईना तक्रार आली आणि तुम्ही त्यांना माफ केले, असा सावकार किंवा शेठजी हुडका, त्यांची यादी तयार करा आणि एखादा सैनिक पाठवून काहीतरी आरोप टाका आणि सगळी संपत्ती लुबाडून आणा. हा, ईडी लावायचा. आता चांगलं का वाईट? नीतिशास्त्रांनी चांगलं, नीतिशास्त्राने वागायचं कोणी, हा आता नियम आहे. नाहीतर गंमत अशी आहे, खोटा व्यक्ती आहे, खोटं बोललं तर चालतं, मग चला खोटं बोलत हिंडा, सगळेच खोटेत हो व्यवहारात, तुम्हाला काय माहिती, तुम्ही महाराज आहे, तुम्हाला सगळे गोड बोलतात, बाकी आम्हाला माहिती खोटंच बोलावं लागतं. नीती आहे, बरं नीती बरोबर आहे, वचन सुद्धा आहे, बरं वचन थोड्या फडक्याची नसतील, चांगल्या विदुरांसारख्याची सुद्धा असते, खोटं बोललं तरी चालतं. म्हणून म्हणजे धर्म झाला का? धर्म झाला नाही, झाला ना धर्म. कोणी करायचा हा प्रकार निश्चित आहे, त्याचा विचार करा. हा राजधर्म आहे, राजनीतीतला हा प्रकार आहे. चाणक्य नीती काय? ही राजनीती आहे. राजाने करावयाची नीती, पालन करावयाची नीती ती आहे. आणि आपल्यानी पालन करावयाची नीती ती दुसरी आहेत ना, आचार नीती शतक आहे भरतुरारीचं, एवढं मोठं 100 श्लोक लिहिले, वागायचं कसं याच्यासाठी. मग त्याचा आग्रह आपल्यासारख्यांनी करावा लागतो आणि राजांनी मात्र तसा करावा लागतो. त्यामुळे अशा असलेल्या सगळ्या नियमांचा विचार जो नीतिशास्त्रात केला गेला तो कसा आहे? वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. आपण असा विचार करतोय की काय म्हणतो, हा ते भक्त धर्म निराळे ते घेऊन येत, प्राथमिक अवस्थेत घेऊन येत, वानप्रस्थी झालं की मग घ्यावेत. ते वानप्रस्थीत पुढे बसलेले, ते गृहस्थी आहेत, हे ब्रह्मचारी आहेत. आता 3 आश्रम आमच्या मठामध्ये राहिलाय. आता हे 3 कोणीतरी संन्याशी हुडकून आणतील. 4ही आश्रम आहेत आपल्याकडं. कोणाला कोणता आश्रम पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट टू मी. सगळी व्यवस्था लावून देऊ पडीत ना. म्हणजे एखाद्याला होऊ शकतं नाही एवढं ऐकून, त्यामुळे व्यवस्था लागू शकते, कारण का इथे सगळेच आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे, सुख आहे, प्रत्यक्ष आहे. कोणतं प्रमाण आहे? प्रमाणच कोणतं नाही. मग योग्य प्रमाणजन्य जे प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणता, चुकला. हेतुता सिद्ध होते, इकडे हेतुता सिद्ध होते आणि ती हेतुता सिद्ध होऊन प्रत्यक्ष ज्ञान आहे ते हे सिद्ध होतं. आणि प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपात म्हणता योग्य प्रमाण जन्य. आणि इथं कोणतं योग्य प्रमाण आहे? इथं कोणतं योग्य प्रमाण नाही. मग सुखाचा स्वीकार होईना, दुःखाचा स्वीकार होईना, आणि हे तर प्रत्यक्ष आहेत आणि यांचा स्वीकार तर करावा लागेल, कारण का हे अनुभव आहेत. वा विषय ज्ञान सिद्धी सुख किंवा दुःख अशा परिणितीतच आहे, अशा परिणितीतच आहे. उपेक्षा का होईना असलं पाहिजे, अनुकूल प्रतिकूल उपेक्षा 3 प्रकाराने पदार्थ आहेत ना. मग हे कधी आहेत? यांच्यामध्ये आले तर सुख दुःख किंवा सुखही नाही दुःख नाही, न्यूट्रल अवस्था. या परिणितीमध्येच ह्या सगळ्या विषयांच्या ज्ञानाचे संपन्नता आहे ना. व ते ज्ञान झालंय आणि त्याचा परिणाम असा होईल ना. मग या गोष्टीचा विचार केला तर मुख्य प्रत्यक्ष ज्ञान या जगताच्या संबंधाने आणि त्याचा जो परिणाम माझ्या ठिकाणी व्हायचा आहे, माझ्याच बुद्धीने जो माझ्या ठिकाणी सुख दुःखाचा परिणाम व्हायचा आहे, तो परिणामच त्याच्यामध्ये येणार. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान राहिलं का गेलं? प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप सिद्ध झालं का असिद्ध झालं? प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपामध्ये मात्र आत्ता दोष आहे अशी गोष्ट लक्षात येते. दुसरा विचार करा, आत्मज्ञानासाठी योग्य प्रमाण लागेल का लागणार नाही? लागेल. म्हणून तर योग्य प्रमाण आहे ना. का लागेल? उगाच जाणाऱ्या येणाऱ्या उपटसुंभ व्यक्तीने तो आत्मा आहे असं म्हणलं म्हणजे होतंय काय काम? असं होत नाही.
किंवा कुणीही कसलंही वाक्य वापरलं म्हणजे ज्ञान होते काय? नाही. आपल्या नावाने हाक आपल्याला मारली, हा नाम आहे, मग नामी आहे, मग नाम नामीचा भेद आहे, ज्ञान झालं. असं होत आहे काय? असं होत नाही. म्हणजे योग्य प्रमाण लागेल का लागणार नाही? लागेल. बरं, योग्य प्रमाण लागायचंच म्हणजे आता काय काय लागेल? प्रत्यक्ष प्रमाण लागेल का शब्द प्रमाण लागेल? आत्म्याला प्रत्यक्ष प्रमाण गेलं, मग शब्द प्रमाण हा तिथे चालू शकतं. कारण का स्वरूप बोधक पद जर असतील तर मात्र ते आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी ठरतात. त्यामुळे एक शब्द ज्ञानाचा विचार करता येतो. म्हणजे योग्य प्रमाण मिळते का मिळत नाही? मिळते. योग्य प्रमाण मिळतं, शब्द प्रमाण मिळतं, म्हणजे श्रुती प्रमाण मिळतं, म्हणजे वेद प्रमाण मिळतं. आता वेदात एकच महावाक्य आहे का? नाही, 4 नाही आहेत. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, 4 महावाक्य आपल्याला वा सगळ्या लोकांना सर्व श्रुत असल्यामुळे वाटतात 4च महावाक्य आहेत. 1000च्या वर महावाक्य आहेत वेदात. त्याचा संग्रह आहे माझ्याकडे. 1000च्या वर आहे. उपयोग मात्र जो केला गेलाय जिकडे तिकडे म्हणून, किंवा आपल्यापर्यंत जी वाक्य आली ती वाक्य मात्र 4च स्वरूपाची. चिकित्सा त्या 4ची जिथे तिथे वा तत्वमसीचीच जास्ती असल्यामुळे आपल्याला वाटतं 4च महावाक्य. 4 नाही. जिथे स्वरूप बोधक पद घटितत्व असून अभेदाचा विचार आहे माझ्या आणि ब्रह्माच्या संबंधाने, जीव ब्रह्मैक्य कथन जिथे ते महावाक्य असा विचार करता येतो. वा तोच विचार महावाक्याचा आहे. लक्षणच महावाक्याचं ते आहे. त्यामुळे अशी महावाक्य तर खूप सापडू शकतात. ज्ञान चर्चा करीत असताना अशी महावाक्य पदोपदी आली आहेत वेदांमध्ये, आणि ते 1000च्या वर आहेत. त्याचा आकडा काहीतरी या 4 पकडून 1031 का 32 असा आहे. आपल्याला 4 माहिती असतात. योग्य प्रमाण श्रुती योग्य प्रमाण आहे का? श्रुती योग्य प्रमाण नाही. श्रुती योग्य केवळ महावाक्यानेच बनलाय काय वेद? नाही. इतर वाक्य आहेत ना, अवांतर वाक्य आहेत ना, मग ते योग्य प्रमाण नाहीत का? आहेत ना. हा, ती योग्य प्रमाण आहे. अयेव हृद्यंतर ज्योती पुरुषा. योग्य प्रमाण आहे का? योग्य प्रमाण नाही. अवांतर वाक्य अंतर ज्योती रूप पुरुष आहे. तो अंतर ज्योती रूप पुरुष आहे. योग्य प्रमाण आहे का? योग्य प्रमाण नाही. मी शुद्धोहम, मी शुद्ध आहे. हे योग्य प्रमाण आहे का? योग्य प्रमाण नाही. ब्रह्मास्ती योग्य प्रमाण आहे का? योग्य प्रमाण नाही. योग्य प्रमाण आहे. ब्रह्म आहे. वेदवाक्य ब्रह्मास्ती सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. श्रुती वाक्यच आहे. योग्य प्रमाण मानता का? अयोग्य प्रमाण मानता? श्रुती आहे. त्यामुळे पुन्हा योग्यच म्हणावं लागतं आणि प्रमाणच म्हणावं लागतं. आता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हणून किंवा ब्रह्मास्ती म्हणून या योग्य प्रमाणाने उत्पन्न होणारं जे ज्ञान, ते ज्ञान प्रत्यक्ष रूपाचं म्हणता की परोक्ष रूपाचं म्हणता? ब्रह्म आहे हे ज्ञान आहे, हे वाक्य आहे, आणि त्या वाक्यापासून निर्माण होणारं ज्ञान आहे. अपरोक्ष की परोक्ष कसलं मानलं पाहिजे? माझा कोणीतरी काका आहे, दुसऱ्या देशात आहे, माहित नाही कुठे, 10-20 वर्ष गाठ भेट नसते, आणि विचारलं आपल्या नातेवाईकाला फोनवर, ती काका येत होते, आहेत का हो? ते म्हणतात आहे आहे आहे. म्हातारा झालाय आणि पंढरपूरच्या साईडचा असला, खूप खंगलेत आता म्हणतात. हे शब्द माहित नसते फार लोकांना. खूप खंगलेत आता म्हणजे खूप म्हातारा झालाय असा त्याचा अर्थ आहे. पण आहे आता, त्या आहे त्या माणसाचं कसलं ज्ञान झालं? परोक्षच झालं ना. आता ब्रह्म आहे, कुठं आहे? आहे कुठं आहे? नाही, सगळीकडे आहे, कुठं दिसतंय?
प्रत्यक्ष मानता का परोक्ष मानता? अवांतर वाक्य आणि अवांतर वाक्य तत्पदार्थ बोधकही असतात आणि त्वम पदार्थ बोधकही असतात. ज्ञान कसलं व्हायला पाहिजे? केवळ तत्पदार्थाचा विचार करा, ज्ञान होतंय परोक्ष. आणि इथे तुम्ही म्हणताय योग्य प्रमाणजन्य. आता इथे प्रमात्याशी संबंध आहे का नाही या वाक्याचा? आहे. वर्तमान आत्ताच म्हणला ना ब्रह्म आहे म्हणून, ठीक आहे आत्ताच आहे. बरं प्रत्यक्ष योग्य आहे का नाही ब्रह्म, ते विचार करावा लागेल. यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म, अपरोक्ष आहे ब्रह्म. कसं काय अपरोक्ष? हे काय अज्ञान चैतन्यावर राहतं, अज्ञान जातं, तुला विशिष्ट ज्ञान होतं, त्याला आम्ही काही करू शकत नाही. चैतन्याचंच ज्ञान होतंय एवढं आम्हाला सांगता येतं. म्हणजे पुढं कोण येतंय? चैतन्यच येते. तू त्या आणतो काहीतरी मध्यात, त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणजे अपरोक्ष आहे का अपरोक्ष नाही? अपरोक्ष आहे म्हणजे काय आहे? प्रत्यक्ष योग्य विषय येतो, प्रत्यक्ष योग्यता आहे त्याच्या ठिकाणी. योग्य प्रमाणजन्यता या शब्दाने कुठं जाती व्याप्ती? अवांतर वाक्य आणि तत्पदार्थ बोधक वाक्य जे ब्रह्मास्ती असे त्याच्यावर जाते आणि त्याच्याने मात्र नियमाने परोक्ष ज्ञान होतं. आणि तुम्ही म्हणताय प्रत्यक्ष. आता हे कसं काय जुळायचं? हे जुळत नाही. अभेद होतोय का? होत नाही. हेतुताई असिद्ध होते आणि परोक्ष रूपाचे ज्ञान होते आणि तुम्ही म्हणताय प्रत्यक्ष होत नाही. एक आपत्ती. दुसरी आपत्ती, शुद्धोहम, मी शुद्ध आहे, माझा आत्मा शुद्ध आहे, हे स्वतःच ज्ञान आहे. बरं त्वम पदार्थ बोधक ज्ञान आहे, त्वम पद बोधक ज्ञान आहे, स्वतःच आहे. महावाक्य नाही. कसलंय? अवांतर वाक्य. स्वतःच, स्वतःला होणारं जे ज्ञान, स्वतः संबंधी होणारं जे ज्ञान परोक्ष मानता की अपरोक्ष मानता? माझ्या अंतःकरणाला, माझ्या अंतःकरण वृत्तीला, माझ्या स्वतःच्या असलेल्या आत्म्याच्या संबंधाने वा अस्तित्वाच्या संबंधाने असलेलं जे ज्ञान, ते ज्ञान परोक्ष की अपरोक्ष? हे कसलं ज्ञान होतंय? माझं मला अपरोक्ष होतंय. कशाने झालं? हे झालं अवांतर वाक्याने. अवांतर वाक्य नेहमी परोक्ष ज्ञान करून देतं. हा सिद्धांत ऐकला असेल तर चुकीचा आहे. अवांतर वाक्य स्वतःच ज्ञान करून द्यायला लागलं की अपरोक्ष ज्ञान करून देतं आणि दुसऱ्याचं परोक्ष. ब्रह्माचं काही परोक्ष. शब्दाचा स्वभाव काय? जवळ असलेल्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान, ही वस्तू आहे अपरोक्ष, आणि लांब असलेल्या वस्तूचं परोक्ष. इथं शब्द आहे आणि आत्मा किती जवळ आहे आणि स्वरूप आहे, अतिसन्निहित आहे. मग त्याचं ज्ञान कसं व्हायला पाहिजे? शब्दाने. अपरोक्ष व्हायला पाहिजे. अपरोक्ष ज्ञान होते. खरंच योग्य प्रमाणजन्य आहे का? हो, योग्य प्रमाण, योग्य प्रमाणजन्य आणि अपरोक्ष ज्ञान होतंय, ही गोष्ट सिद्ध आहे, बरोबर आहे. त्या अवांतर वाक्याच्या संबंधाने हे प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप जशाला तसं बसतं. म्हणजे आता काय झालं? जवळ आलं. पण तत्पदाच्या संबंधाने विचार केला आणि सुखाधिकांच्या संबंधाने विचार केला तर योग्य प्रमाणजन्यता हे शब्द किंवा हे विशेषण त्या प्रत्यक्ष ज्ञानाला बाधक आहे असा विचार होतो. कारण का? सुखाचा स्वीकार योग्य प्रमाणजन्यतेत करता येत नाही. तत्पद बोधक अशा शब्दांचा विचार वा त्याने होणाऱ्या ज्ञानाचा विचार योग्य प्रमाणजन्य या विशेषणात प्रत्यक्ष ज्ञानाच्या करता येत नाही. त्यामुळे अपूर्णता शिल्लक आहे. प्रत्यक्ष ज्ञान सुखाचा स्वीकार करणार असलं पाहिजे, दुःखाचा स्वीकार करणार असलं पाहिजे, स्मृतीहून भिन्न असलं पाहिजे. स्मृती नको, स्मृतीहून भिन्न पाहिजे. आणि आत्मज्ञानाच्या संबंधाने सुद्धा त्याचा स्वीकार व्हायला पाहिजे.
आणि या सगळ्या असलेल्या पदार्थांची सुद्धा एक संगती लागली पाहिजेत असे. त्यामुळे प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य जो विषय इथपर्यंत खरी सिद्धी आहे. योग्य प्रमाण जन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणत असताना प्रश्नचिन्ह उपस्थित होतो योग्य प्रमाण जन्यतेवर. कारण का अवांतर वाक्याने प्रत्यक्षही होऊ लागले आणि परोक्षही होऊ लागले. एकसारखं ज्ञान होणं अपेक्षित आहे. बर योग्य प्रमाण जन्यता दोष नाही. योग्य प्रमाण जन्यता योग्य, पण प्रत्यक्ष ज्ञानाच्या या सगळ्या जटिल प्रक्रियेत त्या विशेषणाची अशी उपस्थिती अयोग्य ठरायली. आता ही योग्य प्रमाण जन्यता तर ठेवावीच लागेल, त्यात वाद नाही. कारण का महावाक्य योग्य प्रमाण त्याचाही स्वीकार करायचा आहे. अवांतर वाक्य त्वम पदबोधक त्याचाही स्वीकार करायचा आहे. आणि तत्पद बोधक त्यांची आवृत्ती करायची, बाजूला सारायचे. अवघड काम आहे, सगळं कठीण आहे. प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण करताना योग्य प्रमाण जन्यता ही बाधक ठरते असं होत आहे. काय केलं पाहिजे तिची व्याख्या सांगतो आणि उद्या त्याची चिकित्सा करतो. प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य जो विषय त्याचे अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान अशी व्याख्या करावी लागते. म्हणजे नेमकं काय करायचे, नेमकं होते काय, योग्य प्रमाणजन्यतेच्या विरुद्ध चाललात काय, योग्य प्रमाणजन्यता संपली, अयोग्य प्रमाण अजन्यता घेतायत. म्हणजे अयोग्य असलेल्या प्रमाणापासून जे उत्पन्न झालेलं नाही असं जे ते प्रत्यक्ष ज्ञान आहे असं म्हणण्यामध्ये गुपित काय आहे याचा आपल्याला विचार करायचा. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु